वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भातली अपडेट जाणून घेऊयात। लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून कारस्थान करण्यात आलं असा खेडकरांच्या वकिलांनी दावा केलाय। सुनावणी दरम्यान पूजा खेडकर यांच्या वकिलांचा हा युक्तिवाद पाहायला मिळतोय। 3 अतिरिक्त अटेम्प्टची परवानगी हायकोर्टानं कशी दिली ते दाखवा असं कोर्टानं म्हटलंय। तर पूजा खेडकर प्रकरणी अटकपूर्व जामिनावर सध्या सुनावणी सुरू असून हायकोर्टाचं निकालपत्र दिव्यांगांबाबतचं आहे असं देखील कोर्टानं नमूद केलंय। जेव्हा UPSC परीक्षा दिली तेव्हा हायकोर्टाच्या अंतरिम आदेशाचा आधार घेतला आणि सुनावणी दरम्यान कोर्टामध्ये पूजाच्या वकिलांनी हा सगळा दावा केलाय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, अनेक दावे सध्या पूजा खेडकर यांच्या वकिलांकडून केले जात आहेत। आणखी कुठले दावे या सगळ्या संबंधी महत्त्वपूर्ण असे जे महत्त्वपूर्ण दावे आहेत ते केले जात आहेत? काय नेमके महत्त्वाचे अपडेट्स मिळतात या सुनावणीचे? दीपक, पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने व्यवस्थेतील सर्वच पळवाटा वेशीवर टांगल्या गेल्यात असं आपल्याला म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे की पूजा खेडकरांच्या वतीने जे दावे करण्यात आले त्या सगळ्या कायद्यातील पळवाटा आहेत असं जवळपास बऱ्याचदा माध्यमांमधून समोर आलं होतं। पूजा खेडकरांच्या वकिलांनी असं सांगितलंय की आम्ही ती एका घटस्फोटित आईवडिलांची मुलगी आहे, म्हणजे जे उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी जे सेपरेशन दाखवलं गेलं होतं आईवडिलांचं त्याचा आधार घेतला गेलाय, ती एक महिला आहे हे सुद्धा सांगितलं गेलंय। म्हणजे विक्टिम कार्ड पूजा खेडकर यांच्याकडून कोर्टामध्ये खेळलं जाते। ती दिव्यांग आहे म्हणून तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला का असा प्रश्न पूजा खेडकरांच्या वकिलांनी उपस्थित केलेला आहे। तसंच त्या सगळ्या सोबतच त्यांनी जे सिस्टीम मधील लूप होल आहेत त्याचा आधार घेतलाय। त्यांनी हे मान्य केलंय की आम्ही 12 अटेम्प्टच्या ऐवजी 5 अटेम्प्ट लिहिले, म्हणजे आम्ही जे लिहिलं ती चुकीची माहिती होती, पण त्यांचं म्हणणं आहे की हा फ्रॉड असू शकत नाही कायद्याच्या भाषेत, आम्ही माहिती लपवली किंवा माहिती सप्रेस केली अशा स्वरूपाचा आरोप आमच्यावरती लावला जाऊ शकतो। UPSCच्या कार्यकक्षेमध्ये याविषयीची चौकशी केली जाऊ शकते। माझं कस्टोडियल इंटरोगेशन का गरजेचं आहे, आम्हाला कोठडीत घेऊन आमची चौकशी करणं का गरजेचं आहे असा युक्तिवाद पूजा खेडकर यांचे वकील करतायत। दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की हायकोर्टामध्ये आम्ही गेलो होतो जास्तीचे अटेम्प्ट्स मिळवण्यासाठी आणि त्यावेळी आम्हाला जो एक अंतरिम आदेश मिळाला त्या अंतरिम आदेशाचा आधार घेऊन आम्ही इथे अटेम्प्ट दिलेत। त्यावेळी कोर्टाने सुद्धा हा सवाल उपस्थित केला की संपूर्ण जजमेंट हे डिसेबिलिटी विषयीचे जजमेंट आहे, तुम्ही आम्हाला दाखवा की त्यामध्ये अतिरिक्त अटेम्प्ट देण्याची परवानगी कुठे आहे किंवा काय आहे। तर त्यावेळी जे पूजा खेडकर यांचे वकील आहेत बीना माधवन यांनी म्हटलंय की आमची मागणी होती कोर्टाकडे की आम्हाला जास्तीचे अटेम्प्ट मिळावेत। मी 5 अटेम्प्ट लिहिले, हे गुड फेथमध्ये चांगल्या हेतूने लिहिले, प्रत्यक्ष 12 अटेम्प्ट दिलेले असले सुद्धा, आणि मी लैंगिक छळाची तक्रार केली होती म्हणून माझ्या विरोधामध्ये अशा स्वरूपाचं कारस्थान सुरू आहे असाही आरोप पूजा खेडकर यांनी केलाय। पूजा खेडकरांचं म्हणणं आहे की त्या घटस्फोटित आहेत, शी इज अ फायटर, पूजा खेडकर फायटर आहेत असंही वकिलांनी सांगितलंय। दरवेळी त्यांना UPSCची परीक्षा देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय। दीपक, आपण लक्षात घेऊ शकतो पूजा खेडकरांचे वकील काय सांगतायत, ऑडीमधून फिरणाऱ्या एक प्रोबेशनरी महिला IAS अधिकारी या फायटर आहेत आणि त्यांना संघर्ष करावा लागलाय दरवेळी परीक्षा देण्यासाठी असं त्यांच्या वकिलांनी कोर्टात म्हटलेलं आहे। आता विशेष सरकारी वकील हे या प्रकरणामध्ये युक्तिवादाला सुरुवात करतायत दिल्ली क्राईम ब्रांचच्या वतीने, आणि आता दिल्ली पोलिसांच्या वतीने युक्तिवादाला सुरुवात होणार आहे। आता पूजा खेडकर यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपलाय। या युक्तिवादात त्यांनी कायद्यातील प्रत्येक पळवाट ही स्वतःच्या समर्थनार्थ वापरल्याचं दिसून येते आणि हा युक्तिवाद संपून त्यांनी अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे। आता त्यावर दिल्ली पोलीस आपलं उत्तर आणि पूजा खेडकरांना अटकपूर्व जामीन का मिळू नये ही भूमिका आपल्या युक्तिवादामार्फत मांडणार आहेत। दीपक, नक्कीच, त्यामुळे आता वकिलांकडनं काय नेमकी दिल्ली पोलिसांच्या वकिलांकडनं काय नेमकी बाजू मांडली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।